हा पुढचा प्रॉब्लेम पहा. एक वस्तू 1150 रुपयाला विकत घेऊन नंतर ती 1288 रुपयाला विक्री केली असता किती टक्के नफा किंवा तोटा झाला आहे शोधायचे तुम्हाला. तर 1150ला घेतलेली पण विकली 1288ला म्हणजेच नफाच झाला इथं. तर खरेदी किंमत 1150, विक्री किंमत आहे ही 1288. मग याच्यामध्ये नफा किती झाला ते काढायचं. 1288 मधून हे 1150 जर वजा केले ते येईल 138 रुपयाच्या मध्ये काय झालं, नफा झालेला आहे. 1150 ही खरेदी किंमत आहे. त्याच्यावर नफा किती टक्के झाला ती काढायचा. नफा हा x% गृहीत धरून म्हणून x न गुणले मी आणि डिवाइड केला 100 आणि हा झालेला नफा 138. तर इथंच कट होईल, हा 0 कट होईल, हा एक 0 कट होईल, इथं राहील 115 x बरोबर आहे 138 आणि हा 10 जो आहे 10 इकडे गेलो गुणले होईल याला, तिथं 10 न गुणा 0 होईल. मग x बरोबर हे 1380 डिवायडेड बाय येईल 115. भाग द्याला 115 न 138ला अगोदर 1चा भाग बसेल. आता 1चा भाग बसल्यानंतर याची वजाबाकी जर केली आपण 138 वजा हे 115 खाली राहतील बघा इथं किती 23 राहतील. 23 वर हा 0 घेतला तर 230 झालं. म्हणजे 115 दोन्ही हे 230 होईल म्हणजे इथं 2चा पुन्हा भाग बसेल. करून बघा तुम्ही स्वतः. x बरोबर किती आले हे 12. x म्हणजे काय आपण गृहीत धरलेले नफा किती टक्के नफा झाला तो हा 12% म्हणजे पहिला पर्याय ए हा करेक्ट आहे.